नमस्कार, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्रभाग क्रमांक 12 आपल्यासमोर उमेदवार शिवसेना उभाटा गटाचे अभिजित सांगळे सर आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया तुमचा प्रचारांचा कसा काय जोर आहे. प्रचार बऱ्यापैकी चालू आहे. जोर खूप जोरात आहे. प्रचाराचा जोर बघून असं वाटते की प्रभागातून रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे. लोकांना जनजागृती चांगली झालेली आहे. अगोदरच्या पक्षाची केलेली कामे लोकांना ती नाराजीच्या मार्गाकडे घेऊन गेलेली आहेत. आणि प्लस जे नवीन आत्ता जी सत्ता आलेली आहे 1 वर्षापूर्वी, त्यांचा जो सगळ्यात मोठा इश्यू आहे खड्ड्यांचा, जो रस्त्यांचा इश्यू आहे, जर ते 1 वर्षात तेच पूर्ण करू शकले नाही तर पुढे वसई विरार महानगरपालिकेत आल्यानंतर ते काय करतील, हाच सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आज लोकांसमोर उभा आहे. तसेच जर प्रभाग 12मध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही आपला दवाखाना तिकडे चालू केला आगाशीमध्ये, तसाच आपला दवाखाना जागोजागी पाड्यापाड्यांमध्ये झाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे बोईंजच्या पुढे जसं हॉस्पिटल नाही आहे तसं 35 बेडचं एक हॉस्पिटलचा प्रस्ताव देखील मी तयार केलेला आहे. तोही जर पुढे चांगला चान्स मिळाला, चांगली संधी मिळाली तर नक्कीच तो प्रस्ताव पुढे जाईल आणि त्याच्यावरती येत्या 5 वर्षात काम चालू होईल याचीही ग्वाही मी देतो प्रभाग 12च्या नागरिकांना, मतदारांना. आणि तसेच बरेचसे विषय आहेत. पाण्याचा विषय आहे, तर पाण्याचा विषय, लाईटचा सगळ्यात मोठा विषय आहे. सगळ्यात मोठा विषय आमच्याकडे विजेचा आहे. विजेच्या विषयासाठी आम्ही स्वतः आमदार असो किंवा मंत्री असो त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. त्या मंत्र्यांकडून आम्ही हे जाणून घेतलेलं आहे. 175 कोटीचा निधी जो आहे तो पालघर जिल्ह्याला दिला आहे. त्यातला 75 कोटी निधी हा वसई विरारसाठी वापरण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये आपण अंडरग्राऊंड लाईन्स चालू करत आहात. त्या अंडरग्राऊंड लाईन्स जी सुविधा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 100% गॅरंटी आहे की 24 तास लाईट विरार शहराला आणि तसेच आमच्या आगाशीकरांना भेटेल, ही 100% ग्वाही आम्हाला मंत्र्यांकडून आलेली आहे. तशीच जो काही पाण्याचा विषय आहे, आमच्या इथे पाण्याचं TDS प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आता सध्या जे उद्भवणारे आजार आहेत, तर महानगरपालिकेचं पाणी जितक्या लवकर होईल तितक्या लवकरात लवकर आम्ही आगाशीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांना येत्या 5 वर्षात चांगल्यातल्या चांगल्या सुखसुविधा देऊ. आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे की इथे मोठा पक्ष म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष महापौर किंवा सगळे आधीपासून जेव्हापासून महानगरपालिका बनली आहे तेव्हापासून बहुजन विकास आघाडीचं राज्य होतं. आणि आत्ता जे सगळ्यात मोठा पक्ष मानला जाणारा BJP तुमच्यासमोर ठाकलेला आहे. तुम्हाला या 2 पक्षामधनं आव्हान कोणाचं वाटते. पक्षाचं तर दोन्ही आव्हान आहेत, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील कमी नाही आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा असा पक्ष आहे ज्यांनी भाजपला जन्म दिलेला आहे. त्याच्यामुळे भाजपची भीती आम्हाला नाही आहे, वसई विरारमध्ये तरी नाही आहे. आम्हाला जे काही आव्हान आहे ते बहुजन विकास आघाडीचा देखील आता सध्या नाही आहे, कारण की जेव्हापासून बहुजन विकास आघाडीची सत्ता गेलेली आहे, मग त्यांचे आमदार पडलेले आहेत. आता जे नवीन आमदार आलेले आहेत, तर त्याप्रमाणे जसे विधानसभेचं इलेक्शन हे राज्यापुरती मर्यादित असे, तसं वसई विरार महानगरपालिकेचं स्थानिक पातळीवरती इलेक्शन लढलं जाते. आणि स्थानिकांची ही मान्यता आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातली लोकं ही ग्राउंडवर काम करणारी आहेत आणि जर त्यांचे नगरसेवक निवडून आले तर नक्कीच ते रस्त्यावर उतरून आपल्यासाठी काम करतील. आपल्या लाडके बहिणी असो किंवा आपले मायबाप जनता असो, त्यांना 24 तास सुरक्षा देण्याचं काम देखील आमच्याकडून केलं जाईल. आता जे तुमच्यासमोर जे बहुजन विकास आघाडीचे प्रतिस्पर्धी आहेत ते असं मानलं जाते की टँकर लॉबी वगैरे ह्या गोष्टीला तुम्ही कशा पद्धतीने बघताय. टँकर लॉबीचं बघायला गेलं तर 2% हा सध्या सगळीकडे ट्रेंड चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरशी जवळीक साधायची आणि त्याच्याकडून 2% घ्यायचे. आता त्याचप्रमाणे ही काही लॉबी आहे, जशी टँकर लॉबी आहे, कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे, ठेकेदारांची लॉबी आहे. तर असे बरेचसे प्रकार झालेले आहेत. त्याच्यामध्ये जनता तुम्हाला चांगलं सांगेल. माझं मत घेण्यापेक्षा तुम्ही हे मत जनतेचं घ्यावं की 2% लॉबी म्हणजे नक्की कुठली लॉबी आहे. हे होते प्रभाग 12चे दिलीप सांगळे सर. आपण जाणून घेऊया, शिवसेनामधून आपल्याला पण उमेदवारी मिळाली आहे. एक तर आपण महिला आहेत,
काय सांगाल, महिलांच्या कुठल्या समस्या आहेत की तुम्हाला ते सगळं ठाऊक आहे? आजकाल महिलांना स्वतःच्या हितासाठी लढायचं आहे आणि त्यांना तो अधिकार मिळालाच पाहिजे. तसंच आपल्याकडे परिवहन सेवा फार कमी आहे, महिलांसाठी ती पण उपलब्ध करून द्यायची आहे आम्हाला. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठीच आम्ही या मैदानात उतरलेलो आहे. महिलांना तेवढं आरक्षण मिळालंच पाहिजे. तुम्हाला पाण्याची समस्या ह्या जाणवत आहेत किंवा पाणी भरल्याची समस्या जाणवत आहेत. आता ओलांडा म्हणल्यापेक्षा पुरापाड्या ते चाळपेटला जाण्याचा रस्ता जेव्हा पाणी साचते तर तिथे म्हणजे एका दिवसासाठी म्हणा की गावची परिस्थिती होते की ती पाणी म्हणजे रस्ताच बंद होऊन जाते. त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? त्या संदर्भात बोलायचं झालं तर आपले जे गटारं आणि रस्ते आहेत तेच पहिलं आपल्याला क्लीन करून सगळं करायचं आहे. तर हा आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे. पहिल्या तर आम्ही तेच करणार का जो लोकांच्या गैरसोयी होतात त्या आम्हाला दूर करायच्या आहेत. काय सांगाल सर, तुम्ही उमेदवारी मिळाली प्रभाग 12मधनं, काय? आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पहिले धन्यवाद. त्यानंतर आम्ही उमेदवार म्हणून या 12 नंबर वॉर्डमध्ये जेवढी कामं करता येतील, जी लोकांची अडकलेली आहेत, जी राहिलेली आहेत, पाण्याच्या समस्या, रस्त्याचे प्रॉब्लेम्स किंवा आरक्षण जमिनीवर जे प्रॉब्लेम्स आहेत, आरक्षण अतिक्रमण पण होत चाललेली आहेत, त्याच्यावर पण आम्ही आवाज उठवणार आहेत. तसेच हॉस्पिटलचे पण आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, ते पण आम्हाला सॉल्व करायचे आहेत. अशा प्रकारे आम्ही 12 नंबरमध्ये जी कामं राहिलेली आहेत ती पूर्णत्व करण्याचा आम्ही विचार करत आहोत.